सर्व स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार आणि तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. कारण तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला खूप प्रेम देता, लाईक करता, कमेंट करता आणि शेअर करता. त्यामुळे मला अजून अशा अनुभवाचे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. आज मी जो अनुभव सांगणार आहे तो एका स्वामी भक्त ताईंनी मला पाठवला आहे आणि त्यांनी एकच विनंती केली की त्यांचे नाव किंवा गाव सांगू नये. कारण काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या आयुष्यात घडतात, पण त्या सर्वांसमोर सांगायला थोडी भीती वाटते. पण त्यांनी हा अनुभव शेअर केला कारण त्यांना वाटलं की स्वामी महाराजांची कृपा आणि चमत्कार लोकांपर्यंत पोहोचायला हवेत. ताईंनी सांगितलं की त्यांचे कुटुंब खूप साधं आणि भक्तिमय आहे. घरात त्यांचे पती आणि त्यांचा 10 वर्षाचा मुलगा असे तिघच राहत होते. त्यांच्या पतीला स्वामी समर्थांवर खूप श्रद्धा होती आणि घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींची पूजा व्हायची. पण एक दिवस अचानक त्यांच्या आयुष्यात मोठं दुःख आलं. ताई सांगतात की त्यांच्या पतीचा अचानक अपघात झाला आणि काही तासातच डॉक्टरांनी सांगितलं की ते वाचू शकले नाहीत. त्या दिवसापासून ताईचं आयुष्य पूर्ण बदललं. घराची जबाबदारी, मुलाचं शिक्षण आणि स्वतःचं दुःख हे सगळं एकट्याने सांभाळणं त्यांच्यासाठी खूप कठीण झालं होतं. काही दिवस त्या इतक्या खचल्या की त्यांना काहीच करावंसं वाटत नव्हतं. पण मुलाकडे पाहून त्या स्वतःला सावरायच्या. त्यांना नेहमी एकच प्रश्न पडायचा की स्वामी महाराजांची इतकी भक्ती करूनही त्यांच्या आयुष्यात असं का घडलं. पण तरीही त्यांनी स्वामींची पूजा कधी बंद केली नाही. काही दिवसांनी त्यांच्या घरात एक विचित्र गोष्ट घडायला लागली. रात्री जेव्हा त्या आणि त्यांचा मुलगा झोपायचे तेव्हा घरात कोणीतरी चालल्यासारखा आवाज यायचा. सुरुवातीला त्यांनी विचार केला की कदाचित बाहेरून आवाज येत असेल किंवा शेजारच्या घरातून येत असेल. पण काही दिवसांनी एक घटना घडली ज्यामुळे त्या पूर्ण थक्क झाल्या. एके सकाळी त्या उठल्या आणि किचनमध्ये गेल्या तर त्यांनी पाहिलं की गॅसवर दूध गरम करून ठेवलेलं आहे आणि बाजूला मुलांसाठी डब्बा तयार ठेवलेला आहे. त्या क्षणी त्या काही क्षण स्तब्ध उभ्या राहिल्या, कारण काल रात्री त्यांनी काहीच तयार केलं नव्हतं. घरात दुसरं कोणीही नव्हतं. त्यांनी मुलाला विचारलं की बाळा, तू काही केलंस का? तर मुलगा म्हणाला, नाही आई, पण मला रात्री असं वाटलं की बाबा आले होते आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात फिरवला. हे ऐकून ताईच्या अंगावर अक्षरशः शहारे आले, कारण त्यांच्या पतीला नेहमी सकाळी उठून मुलांसाठी दूध गरम करून ठेवण्याची सवय होती. त्या दिवसानंतर घरात अजून काही विचित्र गोष्टी घडू लागल्या, ज्या पाहून ताईंना कधी भीती वाटायची तर कधी आश्चर्य. ताईंनी सांगितलं की त्या दिवशी सकाळी किचनमध्ये पाहिलेली गोष्ट त्यांच्या मनातून काही केल्या जात नव्हती, कारण त्यांनी स्वतः काहीही केलं नव्हतं. मुलगा लहान होता आणि घरात दुसरं कोणीच नव्हतं. पण तरीही दूध गरम करून ठेवलेलं होतं, मुलांचा डब्बा तयार होता आणि सगळं अगदी तसंच होतं जसं त्यांच्या पतीला सवय होती. त्या क्षणी त्यांच्या मनात अनेक विचार येऊ लागले. एकीकडे त्यांना भीती वाटत होती तर दुसरीकडे त्यांना असं वाटत होतं की कदाचित स्वामी महाराज त्यांची काळजी घेत असतील. त्या दिवशी त्यांनी मुलाला शाळेत पाठवलं आणि स्वतः थोड्या वेळ शांत बसल्या. पण त्या दिवसानंतर त्यांच्या घरात काही अशा घटना घडू लागल्या ज्या समजावून सांगणं कठीण होतं. रात्री कधीकधी त्यांना असं वाटायचं की कोणीतरी घरात फिरत आहे. दरवाजाजवळ हलकासा आवाज यायचा, कधी पाण्याचा ग्लास दुसऱ्या ठिकाणी दिसायचा, कधी स्वामींच्या फोटोसमोरचा दिवा स्वतः पेटलेला दिसायचा. ताईंनी सुरुवातीला हे सगळं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांना वाटलं की कदाचित हे फक्त त्यांचं मन आहे. पण एक दिवस अशी घटना घडली की त्यांना समजलं की ही साधी गोष्ट नाही. त्या दिवशी त्यांचा मुलगा अचानक रात्री झोपेत घाबरून उठला आणि जोरात रडू लागला. ताईंनी त्याला जवळ घेतलं आणि विचारलं, काय झालं? तर मुलगा म्हणाला, आई, मला भीती वाटली, पण बाबा आले आणि त्यांनी मला सांगितलं की घाबरू नको, मी आहे. हे ऐकून ताई काही क्षण काहीच बोलू शकले नाहीत, कारण मुलगा इतक्या खात्रीने बोलत होता की जणू त्याने खरंच कोणाला पाहिलं होतं. त्या रात्री ताईंना झोपच लागली नाही. त्या सतत स्वामींच्या फोटोसमोर बसून जप करत राहिल्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी ठरवलं की या सगळ्या गोष्टीबद्दल कोणाशी तरी बोलायला हवं. मग त्या जवळच्या स्वामी मंदिरात गेल्या आणि तिथल्या गुरुजींना सगळं सांगितलं. गुरुजींनी शांतपणे सगळं ऐकलं आणि थोडा वेळ विचार करून त्यांना सांगितलं की काही वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीचा जीव आपल्या कुटुंबावर खूप जडलेला असतो.
विशेषतः जेव्हा अचानक मृत्यू होतो तेव्हा त्या आत्म्याला लगेच शांतता मिळत नाही आणि तो आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी काही काळ त्या घराभोवती राहतो. गुरुजींनी ताईंना सांगितलं की घाबरण्याची काहीच गरज नाही, कारण जर त्या आत्म्याने कोणालाही त्रास दिला नाही तर तो फक्त प्रेमामुळे तिथे असतो. त्यांनी ताईंना एक उपाय सांगितला. त्यांनी सांगितलं की 7 दिवस गुरुचरित्राचं पारायण करा आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करा की जर तुमच्या पतीचा आत्मा अजूनही या घरात असेल तर त्यांना शांतता द्या आणि त्यांना मुक्त करा. ताईंनी दुसऱ्या दिवशी संकल्प करून पारायण सुरू केलं. पहिल्या दिवशी त्यांना खूप रडू आलं, कारण प्रत्येक ओवी वाचताना त्यांना त्यांच्या पतीची आठवण येत होती. पण त्यांनी धीर धरला आणि 7 दिवस पूर्ण श्रद्धेने पारायण केलं. त्या 7 दिवसात एक विचित्र गोष्ट घडली. घरात आधी जे आवाज येत होते ते हळूहळू कमी झाले. रात्रीचं वातावरण शांत वाटू लागलं. मुलगाही आता शांत झोपायला लागला. पण 7व्या दिवशी पारायण संपताना ताईंना एक स्वप्न पडलं, ज्यामुळे त्या पूर्णपणे थक्क झाल्या. ताईंनी सांगितलं की 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण पूर्ण झाल्यानंतर त्या रात्री त्या खूप शांत मनाने झोपल्या. पारायणाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी स्वामी महाराजांसमोर हात जोडून एकच प्रार्थना केली होती, स्वामी, जर माझ्या पतीचा आत्मा अजूनही या घरात असेल आणि तो आमच्या प्रेमामुळे इथे थांबत असेल तर कृपया त्यांना शांतता द्या, त्यांना तुमच्या चरणी स्थान द्या आणि त्यांना मुक्त करा. त्या रात्री जे स्वप्न त्यांना पडलं ते त्यांनी आयुष्यात कधी विसरलं नाही. स्वप्नात त्यांनी पाहिले की त्या स्वामी महाराजांच्या मंदिरात उभ्या आहेत आणि समोर स्वामींचा तेजस्वी प्रकाश दिसत आहे. त्या प्रकाशातून त्यांचे पती पुढे येताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर खूप शांतता होती. ते ताईंना म्हणाले, तू अजिबात घाबरू नकोस, मी काही दिवस इथे होतो कारण माझं मन तुमच्यावर आणि आपल्या मुलांवर खूप जडलेलं होतं. मला तुमची काळजी वाटत होती, पण आता स्वामी महाराजांनी मला मार्ग दाखवला आहे. तू धीर धर आणि आपल्या मुलाची चांगली काळजी घे. स्वामी महाराज नेहमी तुमच्यासोबत आहेत. असं म्हणत त्यांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि हळूहळू त्या प्रकाशात विलीन झाले. ते स्वप्न इतकं जिवंत होतं की ताई घाबरून जाग्या झाल्या. पण त्यांच्या मनात भीती नव्हती, तर एक विचित्र शांतता होती. दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या घरात जे काही विचित्र घडत होतं ते पूर्णपणे थांबलं. आता ना रात्री आवाज यायचे, ना कुठलीही अनोखी घटना घडायची. सगळं अगदी सामान्य झालं. ताईंना मनापासून असं वाटलं की स्वामी महाराजांनी त्यांच्या पतीच्या आत्म्याला शांतता दिली आणि त्यांना मुक्त केलं. त्या दिवसानंतर ताईंनी आपलं आयुष्य पुन्हा नव्यानं सुरू केलं. त्यांनी मुलाच्या शिक्षणावर लक्ष दिलं, स्वतः काम सुरू केलं आणि रोज स्वामी महाराजांचा जप करत राहिल्या. त्या म्हणतात की आजही त्यांना त्यांच्या पतीची खूप आठवण येते, पण आता त्यांना खात्री आहे की स्वामी महाराजांच्या कृपेने ते जिथे असतील तिथे शांत आणि आनंदात असतील. आणि हा अनुभव त्यांनी फक्त यासाठी सांगितला की आयुष्यात कितीही मोठं दुःख आलं तरी स्वामी महाराजांवर विश्वास ठेवला तर ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आणि प्रत्येक संकटातून बाहेर काढतात. म्हणूनच सगळ्या स्वामी भक्तांना त्यांचा एकच संदेश आहे, कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा आणि विश्वास सोडू नका. स्वामी महाराज नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात. जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रापर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.